सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा. आपल्या या हिरडपुरी क्षेत्रामध्ये संपन्न होत असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह याही वर्षी मोठ्या उत्साहात, आनंदात, स्वच्छ, शांत, पवित्र अशा या वातावरणामध्ये संपन्न होतोय. सर्वच गावकऱ्यांना द्यावेत तेवढे धन्यवाद थोडेच आहे. गोड वातावरण आहे. इतकं सुंदर वातावरण बनवलं या मंडळींनी. आल्याबरोबर इथं इतकी प्रसन्नता जाणवली. मागाशी ते पेटलं होतं, मला वाटलं काय वायरच पेटली काय कोण काय, परंतु ते फटाके होते. त्यावेळी काय फटाक्याचे प्रकार असतील ते होते. सुंदर वातावरण, प्रसन्न वाटलं. हा म्हणजे हे पाहून अर्धा अंदाज आलाय. अर्धा अंदाज कीर्तन झाल्यावर येईल, गाडीत बसल्यावर येईल. आता त्याच्यापेक्षा कलने बोलतायत. गोड वातावरण आहे. खरं तर आपला हा रौप्य महोत्सव आहे. एक तप पूर्ण कधी होतं? 12ला. तपापुरते आपण कधी करतो? 12व्या ना का 13व्या? 12व्या वर्षी. 2 तप पूर्ण कधी होतात? 24व्या वर्षी ना. मग रौप्य महोत्सव 24व्या वर्षी करायचा का 25व्या? तपोदक 2 तपपूर्ती कधी होते? 24व्या. मग कितव्या वर्षी करायचं? त्याचं शास्त्र असं आहे, 2 तप पूर्ण झाली म्हणजे 1 घ्यायचं 25व्या वर्षी. 4 तप पूर्ण झाली म्हणजे 2 घ्यायचे. 12 चौक 48 आणि 2 50ला सुवर्ण महोत्सव. 6 तप पूर्ण झाली म्हणजे 3 घ्यायचे. 12 सक 72, 72 आणि 3 75ला अमृत महोत्सव. आणि 8 तप पूर्ण झाली म्हणजे 4 घ्यायचे. 12 8 96, 96 आणि 4 शतब. असं त्याचं गणित आहे. म्हणून या सोहळ्यासाठी गुरुवर्य महादेव महाराज, शिवाजी महाराज नगद नारायणगड, त्याचबरोबर ज्ञानानंद महाराज सरस्वती आपेगाव, रंगनाथ महाराज सुरळे गावकर, त्याचबरोबर अंकुशदादा पानखडे, गुरुवर्य अण्णा कृष्णाजी महाराज नवले, त्याचबरोबर बापूसाहेब महाराज देशमुख, त्याचबरोबर सोपान महाराज पाचे यांच्या मार्गदर्शनाने सर्वज्ञ अर्जुन महाराज खामगावकर, शिवनाथ महाराज मैंदड, बापूराव महाराज गिरी या संत महात्म्यांच्या आशीर्वादाने, सहकार्याने हा सोहळा संपन्न होतोय. या कीर्तनाच्या साथीसाठी उपस्थित महाराज मंडळी, ज्यांनी आता गोड अशी चाल म्हटली, ते आमचे गोपाल महाराज आहेत, आमचे ऋषिकेश महाराज आहेत, सर्वच या साईडचे टाळकरी मंडळी आहेत. आणि या गावासाठी ज्यांचं अनमोल असं मार्गदर्शन आहे ते आमचे कृष्णाजी महाराज कोरडे आहेत. महाराज या ठिकाणी 7 दिवस स्वतः जातीने हजर राहून, टाळ घेऊन हजर राहून या ठिकाणी सेवा करतात. आणि या कीर्तनाच्या श्रवणासाठी मोठमोठी महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. दोन्ही मृदंगाचार्य आहेत. त्याचबरोबर परिसरातली सर्वच मंडळी आहेत. परंतु आमचे गावकरी सुद्धा आहेत. सर्वच जाणती पुरुष वर्ग आणि सर्वच आमच्या माता माऊल्या आहेत. सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि अभंगाच्या चिंतनाला प्रारंभ करतो. विठ्ठल 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 खर तर हे आजचं जे चिंतन आहे गुरुवर्य अण्णांच्या आज्ञेवरून या ठिकाणी येण्याचा योग आहे. परंतु मी एक वाक्य सहज म्हणत असतो, कायम म्हणत असतो, दाने दाने पे लिखा है खाने वाले का नाम, तसं स्टेज स्टेज पे लिखा है बोलने वाले का नाम. ऐका नाही. गुरुवर्य अण्णांचा आशीर्वाद आहे. आणि या निमित्ताने आपण सर्वजण हा सोहळा करतोय. आमचे बाळू महाराज आहेत, आंबे, त्याचबरोबर आमचे कणके महाराज आहेत. थोडा वेळ आपल्याला चिंतन करायचं. किती वेळ करायचं? तुम्ही असे गंभीर नका नो. किती वेळ करायचं कीर्तन? जेवढं जमल तेवढं. बरं, ठीक आहे. मानवी जन्माला आल्यानंतर आपल्यावरती काही जबाबदारी आहेत. कोणत्या कोणत्या जबाबदारी आहेत? पहिली जबाबदारी आपल्यावरती आहे ती म्हणजे राष्ट्रहिताची. दुसरी जबाबदारी आपल्यावरती आहे सामाजिक हिताची. तिसरी जबाबदारी आपल्यावरती आहे पर्यावरण हिताची. चौथी जबाबदारी आपल्यावरती आहे कौटुंबिक हिताची. आणि 5वी जबाबदारी अत्यंत महत्वाची आहे ती आपल्या स्वहिताची. विठ्ठल
आपल्यावरती सर्वांवरती राष्ट्रहिताची जबाबदारी आहे. त्याकरता आपण राष्ट्राकरता विचार करून जगावं. राष्ट्राकरता आपण आपलं जीवन कामी यावं असं जगावं. एक वाक्य मी गोड वाचलं होतं, पानी ना हो तो नदियां किस काम की, आंसू ना हो तो आंखें किस काम की, दिल ना हो तो धड़कन किस काम की, अगर हम वतन के काम ना आए तो जिंदगी किस काम की. आपण राष्ट्राच्या हिताकरता जीवन जगावं. अत्यंत महत्वाचं वाक्य आहे. अटल बिहारी वाजपेयी आहेत ना, त्यांचे वाक्य आहेत. त्यांनी इतकं गोड म्हटलंय. त्यांनी असं सांगितलंय, आपण जर पाप केलं राष्ट्राने तर राजाला भोगावं लागतं. नामदेव महाराजांचा अभंग आहे. शिष्याने पाप केलं तर गुरुला भोगावं लागतं, आणि पत्नीने पाप केलं तर पतीला भोगावं लागतं. राष्ट्राने पाप केलं तर राजाला, शिष्याने पाप केलं तर. त्याच्यामुळे जुनी लोक कोणालाही शिष्य करत नव्हते. आम्ही केलं, आता जे व्हायचं ते होईन, आता काय व्हायचं ते. आणि त्याच्यानंतर आपल्यावरती इतकी, अटलजींचे एक अभंग सांगतो अगोदर त्याचा, राष्ट्र करी पाप राजाने भोगावे, राजे याचे सर्व पुरविता, शिष्य केले पाप भोगावे गुरुने, स्त्रीने केले घेणे पुरुषांशी. त्याच्यामुळे इतकं जबाबदारीने आपण वागायचं, कारण आपल्यावरती जबाबदारी आहे. अटलजींचे वाक्य आहेत. या भारत मातेविषयी काय त्यांच्या मनात आदर आहे. अटलजी म्हणायचे, यह वंदन की भूमि है अभिनंदन की भूमि है, यह वंदन की भूमि है अभिनंदन की भूमि है, यह तर्पण की भूमि है यह अर्पण की भूमि है, इसका बिंदु बिंदु हमारे लिए गंगा जल है, इसका कंकर कंकर हमारे लिए शंकर है, हम जिएंगे तो भारत के लिए और मरेंगे तो भी भारत के लिए. विठ्ठल विठ्ठल जगायचं ते सुद्धा भारत मातेच्या हिताकरता, आणि मरायचं ते सुद्धा भारत मातेच्या हिताकरता. म्हणून हे फक्त वाक्य माझं जाती वाचक घेऊ नका. माऊलींना जे माहित आहे, किशोरजी व्यासांच्या मुखातून मी वाक्य ऐकलंय. या भारत मातेच्या इतिहासात महाराष्ट्राचा काय दर्जा आहे. परंतु त्यांच्या मुखातलं वाक्य आहे, महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले, महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले, महाराष्ट्राविना राष्ट्र गाडा न चाले, खरा वीर पैरी पराधीनतेचा, आणि महाराष्ट्र आधार या भारताचा. आपण राष्ट्रहिताकरता जगावं, पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा आहे, आपण सामाजिक हिताकरता जगावं. विठ्ठल विश्वमौली ज्ञानोबारांचं पसायदान कशा करताय. आता विश्वात्मके देवे येणे वागेज्ञ तोषावे, तोषो निमज द्यावे पसाय दान हे, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो, मैत्रजीवांचे दुरितांचे तिमिर जाओ, विश्वस्व धर्म सूर्य पाहो, जो जे वांचिल तो तेला हो, प्राणीजात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनावर्त भूमंडळी, भेटतो तया भूता चला कल्पतरुचे आरव, चेतना चिंता म्हणीचे गाव, बोलते जे आर्णव, पियुषांचे चंद्रमेजे आलांछन, मार्तंड जे तापहीन, हे सर्वाई सदा सज्जन सोयरे होतो, किंबहुना कुणा करता हे सगळ्या समाजा करते, किंबहुना सर्व सुखी. काय माऊलींची व्यापकता आहे. घर मालक म्हणतो घर माझं आहे, गावचा सरपंच म्हणतो गाव माझा आहे, तालुक्याचा आमदार म्हणतो तालुका माझा आहे, जिल्ह्याचा खासदार म्हणतो जिल्हा माझा आहे, मुख्यमंत्री म्हणतो राज्य माझा आहे, पंतप्रधान म्हणतात देश भारत माझा, आपणही म्हणतो, परंतु पंतप्रधान म्हणतात देश माझा आहे जगात गेल्यानंतर. परंतु आमचे विश्वमौली ज्ञानोबराय म्हणतात हे विश्वची माझे घर. ती गोड विचार आहे. संतांची व्यापकता आहे. सामाजिक हिताकरता संत जगतात. विठ्ठल तिसरं हित अत्यंत महत्वाचं आहे, ते म्हणजे पर्यावरण हित. काय आहे. कोण बोलतं का तिकडे, त्यांना जाऊन थोडं सांगता का जरा, कोणतरी बडबड करते बोलतंय. विठ्ठल विठ्ठल कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम
तिसरं हित कोणतं आहे? पर्यावरणाचं हित. आपल्या या देशात असं तुकोबारा म्हणतात, आमच्या समाधानाचं कारण काय आहे? वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरी, पक्षिणी सुस्वरे आळविती. महाराज गोड बोलतात. एने सुखे रुचे एकांताचा वास, नाही गुण दोष अंगायेती, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. आपण वटपूजा करतो वटपौर्णिमेला. काय प्रतीक आहे ते? कशामुळे करतो? वृक्षाची आपण काय करतो? पूजा करतो. याचं कारण काय आहे? आपण या पर्यावरणाचं रक्षण म्हणून त्या झाडाची पूजा करतो. विठ्ठल याचा तात्पर्य आहे का? एक कविता सांगतो, फक्त बारीक आहे का? असं म्हटलंय, या माता मावल्या ज्या पूजा करतात ना वडाची, यांच्या अंतःकरणात तुमच्याविषयी फारच प्रेम आहे असं काही समजू नका. ज्यांचं ज्यांचं झालंय त्यांचं फारच प्रेम आहे असं काय नाही, परंतु त्यांना एक कारण इतकं वैतागलेले आहेत काय काय माता मावल्या तुम्हाला, परंतु तरी त्या पूजा करतात. एक लोकरूढी आहे म्हणून. बारीक आहे का? एक कविता आहे, बाईचा आणि वडाचा संवाद आहे. वड म्हणाला, बाई तुला दोन्ही हात जोडले. वड म्हणतोय, इथे आहे का वड? हा समोरच वड आहे, समोरच आहे. ऐका, एक बाई लगबगीनं पूजेसाठी आली, भक्तिभावाने वडाला चक्रा मारू लागली. वडदेवा पूजा पदरात घे आणि जन्मजन्मी पुन्हा मला हाच पती दे. त्यावेळेस आश्चर्याने वडाने विचारलं, हाच पती पाहिजे? आश्चर्याने वडाने विचारलं, हाच पती पाहिजे? काही म्हण बाई, तुला खरंच मानलं पाहिजे. वड म्हणाला, एवढे दुर्गुण असून सुद्धा तू याचीच निवड केली, म्हणून माय मला तुझी फारच दया आली. बाई म्हणाली, वडदेवा तसं काहीच नाही. असं नाही की आमचं बिलकुल पटत नाही. दुसरा नवरा मागायचा मीही विचार केला, पण कल्पनेनेच माझा जीव कासावीस झाला. कारण जास्तच बिलिंदर निघाल्यावर मग काय करायचं? म्हणून म्हटलं याच्यासाठीच वडाभोवती फिरायचं. तुम्हाला तर माहिती आहे वडदेवा, मीही काय कमी नाही. बिचाऱ्याच्या डोक्याला केस सुद्धा ठेवला नाही. अधून मधून गुरगुर करतं, मी थोडस ऐकते. एका कानानं ऐकून दुसऱ्या कानानं सोडून देते. वडदेवा माझी आई मला म्हणाली नवरा बदलायचा नाही. माझी आई मला म्हणाली नवरा बदलायचा नाही, कारण एवढा बावळट माणूस तुला कुठंच मिळायचं नाही. आता या वाक्याला पुरुष मंडळी दाद देतात, म्हणजे याच्यासारखे सभ्य माणसं कुठं असू शकतात? त्यावेळेस तुम्हीच सांगा वडदेवा, आईचं मन मोडू का आणि नशिबाने मिळालेला चांगला माणूस सोडू का? ऐका, त्यावेळेस वयोवृद्ध झाडाने पण गडगडाटी हास्य केले आणि वड म्हणाला, बाई तुला दोन्ही हात. तात्पर्य ऐका, पर्यावरणाबद्दल आहे. शेवटी वडाने सांगितलं, बाई न विसरता दरवर्षी पूजेसाठी येत जा आणि झाडांसाठी आयुष्यातला थोडा वेळ देत जा. याला काय म्हणायचं? पर्यावरणाची आपण रक्षा केली पाहिजे. त्याच्यानंतर आहे कौटुंबिक हिताचा आपण विचार केला पाहिजे. नाही तर काय काय लोकांना विनाकारण शायनिंग आणायची सवय आहे. तुकोबारा म्हणतात, घरी रांडा पोरे मरती उपवासी आणि सांगे लोकांपाशी थोरपण. तुकोबारा म्हणतात, जर एखाद्याने असं ठरवलंच की याच्या घरी जाऊन पाहायचं बघ किती आहे याच्या घरी, तर महाराज म्हणतात, नेऊन या घरात दाखवावे काय आणि काळ तोंडा जाय चुकवणी. अरे नीटवाग, काळ तोंड्या भाषा महाराजांची आहे. काय म्हणतात महाराज? काळ तोंड्या, अरे नीटवाग, नीटवाराने शिकर. काशी मला म्हणता येईना आता. कशामुळे? परिवारामुळे आपण लक्ष दिलं. कौटुंबिक हिताचा आपण विचार केला पाहिजे. आणि अत्यंत महत्वाचं म्हणजे आपण आपल्या सोहिताचा विचार करावा. परंतु ते सोहित करण्याकरता या जगातलं एकच साधन आहे, ते म्हणजे सोहिता कारणे संगती साधूची संगत आपल्याला करावी लागेल. परंतु महाराज आम्हाला साधू बद्दल काहीच माहिती नाही. मग त्या साधू बद्दलची माहिती देतात. तो साधू कसा असला पाहिजे? अभंगाचं पहिलं चरण.
देववसेती देववसेती लक्षण सांगतात संत महात्म्याचं हे खरं ओरिजिनल लक्ष आहे. काय देव वसे चित्ती त्याची घडावी. आपण शरीराने पूजा करणं ठीक आहे, परंतु आपल्या चित्तात देव बसला पाहिजे. आपल्या चित्तात देव बसला की आपण सुद्धा कोण झालो? मग संत झालो. आपण बाह्यरंगाकडे जास्त लक्ष देतो संतांच्या का अंतरंगाकडे? बाह्यरंगाकडे. आणि व्यवहारात सुद्धा माणसं बाह्यरंगाकडे पाहतात का अंतरंगाकडे? एक गोड वाक्य आहे, कळालं तर पहा. जो देवाकडे जातो ना त्याला जीव म्हणतात, आणि देव ज्याच्याकडे येतो ना त्याला संत म्हणतात. आणखीन थोडंसं बोलू. बसल्या जाग्यावरती ज्ञान झाल्यानंतर जाग्यावर बसतात त्यांना मुक्त म्हणतात, आणि ज्ञान झाल्यानंतर एका जागेवर बसत नाही सारखं फिरतात त्यांना संत म्हणतात. संतांच्या व्याख्या दिल्यात. एक नाथ महाराजांचा अभंग आहे पहा. आपण जर विचार केला तर या जगात नाथ महाराज म्हणतात, पंडिताच्या वचनात द्यावे अनुमोदन परी हित नोहे जाणतेने काही. शास्त्रीयाचे वचनी द्यावे अनुमोदन परी हित नोहे जाणतेने काही. वेदांताच्या वचनात द्यावे अनुमोदन परी हित नोहे जाणतेने काही. पुराणिकाचे वचनी द्यावे अनुमोदन परी हित नोहे जाणतेने काही. संतांच्या वचनी द्यावे अनुमोदन एका जनार्दने हित तेने होय. या जगात पंडिताचा वर्ग सांगितला. पंडित कोणाला म्हणतो आपण? कोणालाही. काही काही नावाचे पंडित आहेत, काही काही आडनावाचे पंडित आहेत, आणि काही काहींनी लावलेले पंडित, आणि काही काहींनी मिळवलेले पदवी पंडित. एका जणांनी डॉक्टर पदवी लावली होती आळंदीमध्ये. त्यांना म्हणलं डॉक्टरची स्पेलिंग काय आहे ते सुद्धा सांगता येणं. म्हणजे मी का बोलतोय, ज्यांच्या चित्तात परमात्म्याचं वास्तव्य आहे त्यांना संत म्हणायचं. मग शरीराने ते एखाद्या वेळेस साधी असतील, साधी भोळी असतील, परंतु चित्ताने परमात्म्याविषयी आपण एक रूप होणं ही संतांची काय आहे? व्याख्या आहे. विठ्ठल व्याख्या अशी आहे, ज्या जगात 4 प्रकार पडतात. पहिला वर्ग आहे तो सज्जनही नाही आणि दुर्जनही नाही. दुसरा वर्ग आहे तो सज्जनही आहे आणि दुर्जनही आहे. तिसरा वर्ग आहे तो केवळ आणि केवळ दुर्जन आहे. आणि चौथा वर्ग आहे तो केवळ आणि केवळ सज्जन आहे, त्यांना संत म्हणायचं. त्याची व्याख्या पहा. पहिला वर्ग या जगात आहे, माऊली म्हणतात, साबरी वाढीनल्या सरळा वरी फळना आतू पोकळा कास्त न झाले गळा शेळीये जैसे. हे जे किंवा ना तरी उसाचे कणसे. आता आपण शेतकरीच आहात ना, उसाला जे वरती कणस आलेले आहेत ते कोणत्या कामाचे आहेत? कोणत्याच नाहीत ना. का त्याचं काही माप धरलं जातं वजन? नाही नाही, ते कोणत्याच कामाचे नाहीत. तसे काही या जगात माणसं आहेत, जगाला फायदा नाही आणि तोटाही नाही. पण हा तरी बरा आहे. दुसरा वर्ग अतिशय घातक आहे. कोणता? तो सज्जनही आहे आणि दुर्जनही आहे. माऊलीने त्याच्याकरता सुद्धा गोड सांगितलंय. एका माणसाने आपला मुलगा अमेरिकेला शिक्षणाकरता ठेवला. शिक्षण पूर्ण झालं. ज्यावेळेस परत यायला निघाला ना, त्यावेळेस त्यांनी ठरवलं की हे पोरग नेमकं काय शिकलं असेल गड्या, नेमकं काय शिकलं असेल. मग त्याने परीक्षा घ्यायची ठरवलं. काय परीक्षा घ्यायची ठरवलं? घराच्या दरवाजासमोरच
4 वस्तू एका टेबलावरती ठेवल्या. एक होतं पैशाचं बंडल, त्याच्यानंतर दुसरी होती श्रीमद भगवत गीता, तिसरी होती बंदूक आणि चौथी होती एक दारूची बाटली. त्याने ठरवलं पोराने जर पैशाचं बंडल उचललं तर समजायचं हा व्यापारी होणार, त्याने जर बंदूक उचलली तर समजायचं हा डाकू होणार, त्याने जर बाटली उचलली तर समजायचा हा, आणि त्याने जर गीता उचलली तर समजायचा हा साधू होणार. पोरगा आला घराच्या जवळ, टेबलाकडे पाहत होता. आई वडील कुतूहलाने पाहत होते, साईडला बसलेले होते. काय 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 घेईल बरं पोरगा, अगोदर काय घेईल. तर पोरगा आला आणि त्याने असं समोर पाहिलं ते टेबलावरती 4 वस्तूकडे पाहिलं. एक हात पुढे केला उजवा, पैशाचं बंडल उचललं, इकडच्या खिशात ठेवलं. दुसऱ्या हाताने बंदूक उचलली, इकडच्या खिशात ठेवली. परत हात काढला, ह्या हाताने गीता उचलली, वरच्या खिशात ठेवली, आणि ह्या हाताने बाटली तोंडाला लावून निघून गेलं. ह्या वडिलाचं डोकं चक्रम झालं. म्हणलं हे पोट्ट नेमकं काय होईल, नेमकं काय होईल. 1 तास विचार केल्यानंतर लक्षात आलं हे नक्की एखादा मोठा पुढारी होईल. नाही कळालं. इथं कुणी असेल तर सोडू ना, मला अंदाज नाही. मी का सांगितलं दुसरा वर्ग हा सज्जनही आहे आणि दुर्जनही आहे. म्हणजे याच्याकडे पैसाही आहे, याच्याकडे बंदूकही आहे, याच्याकडे गीताही आहे, आणि याच्याकडे म्हणजे हा जगातला सज्जनही आहे आणि दुर्जनही आहे. विठ्ठल तिसरा वर्ग आहे केवळ आणि केवळ दुर्जनाचा. केवळ दुर्जन आहे हा. म्हणजे माऊली म्हणतात एक जरी दुर्जन जगात जन्माला आला तर तो जगाला दुःख देऊ शकतो. किती सुंदर ओवी आहे माऊलींची. माऊली म्हणतात आणि वन्नी वनी विचरे ते तर जळती जंगमे स्थावरे तैसी जयाचनी आचारे जगा दुःख. एका माणसाला नाही, कुणाला जगाला दुःख देऊ शकतो एक दुर्जन. केवळ दुर्जन पाहिजे पण त्याच्याकरता, आणि जगाला सुखी करतो एक सज्जन, परंतु तो केवळ आणि केवळ सज्जन असला पाहिजे. विठ्ठल आणि त्या सज्जनाची व्याख्या केली. ज्यांच्या चित्तात परमात्म्याचं वास्तव्य झालं ना महाराज, ती माणसं शांत होत. असं म्हटलंय देश काळ वस्तू भेद मावळला आणि आत्मा निर्वाळला विश्वकाळ. किंवा ते हस्तमलकाचं स्तोत्र आहे ना, ना हम मनुष्यो न च देव यक्षो न ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्राहा भिक्षुर्न चाहम न गृही वनस्थो चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. म्हणून या जगात फार ज्ञानाची, फार विद्वत्ता प्रचुर असलेल्या माणसाची संगती करण्यापेक्षा कुणाची संगती करायची, ज्यांच्या चित्तात परमात्म्याचं वास्तव्य आहे त्यांची. विठ्ठल परंतु आपल्याला जास्त बाहेरून जास्त जिथे भपका आहे ना, आपण त्यांच्या जास्त नादी लागतो. आता हे मुलगी पाहायला गेल्यानंतर मुलीचे गुण पाहिले पाहिजे का तिचं सौंदर्य पाहिलं पाहिजे? गुण बरोबर. परंतु एक लोकगीत मी ऐकलं होतं, जो तो मुलगा म्हणतोय मजला बायको पाहिजे गोरी, आता तुम्हीच सांगा पाहुणं कुठं जातील काळ्या पोरी. काल एक पाहुणा आला पोर दाविली पोराला, गुण तिचे वर्णिले त्याला तो चौघा समोर म्हणाला, गुणानं पोरगी असो कशी रंगानं पाहिजे गोरी, आता तुम्हीच सांगा पाहुणं कुठं जातील काळ्या पोरी. आपण कशाकडे पाहतो? वरच्या बाह्य दृष्टीने रूपाकडे पाहतो. आणखीन बोलतो, जुन्या काळात ती नाटकं व्हायची, रामायणात पार्ट करायची, आणि त्याच्यात आहे ना पूर्वी महिला पार्ट करत नव्हत्या. गावातला एखादा सुंदर पुरुष घ्यायचा आणि त्याला साडी नेसायची, ते चांगलं होतं. तो पुरुष असल्यामुळे नाटक झाल्यानंतर त्याला लोक परत आणून सोडत होते. रावण तिला पळून न्यायचा ना, आणि तो पुरुष असल्यामुळे तो परत आणून सोडायचा. मुद्दा माझा असा होता, त्यांनी तो वेश घेतलेला खरोखर आहे का? बहुरूपी आहेत, पण लोक त्यांचं दर्शन घ्यायचे.
परंतु ठीक आहे, आपल्या चित्तात परमात्मा कसा बसल याच्याकरता आपण रात्रंदिवस प्रयत्न करा. विठ्ठल म्हणून तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ, येऊने गोपाळ राहे तेथे. किंवा त्याच्याकरता प्रयत्न करा, आपण त्या महात्म्याची संगती करा, आपलं तसं होईल. परंतु ती तितकी सोपी गोष्ट नाही असं म्हटलंय. बहु अवघड बहु अवघड बहु अवघड बहु अवघड आहे संत प्रेमी. बहु अवघड बहु अवघड बहु अवघड बहु अवघड आहे संत प्रेमी. बहु अवघड बहु अवघड बहु अवघड आहे संत प्रेमी. बहु अवघड बहु अवघड बहु अवघड बहु अवघड आहे संत प्रेमी. बहु अवघड आहे संत प्रेमी. बहु अवघड बहु अवघड आहे संत प्रेमी. बहु अवघड आहे संत प्रेमी. बहु अवघड बहु अवघड आहे संत प्रेमी. बहु अवघड बहु अवघड बहु अवघड बहु अवघड आहे संत प्रेमी. बहु अवघड आहे संत प्रेमी. बहु अवघड बहु अवघड आहे संत प्रेमी. हरी जग जेठी करुणा केली, हरी जग जेठी करुणा केली. ऐसी वर में मज ऐसी वर में मज ऐसी वर में मज ऐसी वर में मज दावी नारायणा. ऐसी वर में मज दावी नारायणा. ऐसी वर में मज ऐसी वर में मज दावी नारायणा. दावी नारायणा दावी नारायण. किती चाली झाले? हा, 2 चाली. एक मधून, एक 5 मधून. कशा होत्या चाली? अवघड होत्या ना. मी कशा करता म्हणलो यांना येऊ नये म्हणून? मी आपला सरळ मार्गी माणूस. मग कशा करता म्हणलो? संत वाङ्मयात जसे शब्द आहे तशा चाली म्हणायचे. संत भेट कशी आहे? बहु अवघड, तशा चाली सुद्धा बहु अवघड. चला, संतांची भेट कशी आहे? अवघड आहे असं म्हणले. तात मिले पुनि मात मिले, सुतभ्रात मिले युवती सुखदायी. राज मिले गजबाज मिले, सब साज मिले मन वंचित पाई. लोक मिले सुर लोक मिले, विधि लोक मिले वैकुंठ ही जाई. सुंदर मिले और सब सुख पर संत समागम दुर्लभ भाई. संतांच्या संततेची संत ज्यांचा हेत विठ्ठली किंवा संत तोची जाना जगे दया क्षमा. ज्याचे अंगी अनेक व्याख्या आहेत, माऊलींनी एक सांगितले तेवढे सांगतो. आत्मज्ञाने चोखडी संत जिमाजी रुपडी. तेथ दृष्टी पडो आवडी कामिनी जयशी. संत कोणाला म्हणतात? ज्यांना स्वतःचं ज्ञान आहे त्यांना स्वतःचं ज्ञान आहे त्यांना काय म्हणतात? तर याच्यापैकी स्वतःचं ज्ञान कुणाला नाही? स्वतःचं ज्ञान आहे ना. कोण आहात तुम्ही? तुम्ही बरं नाव सांगा. भाऊसाहेब. बरं बरं. संत बी आले ना आपल्या गावात? हा, आहेत. भाऊसाहेब याच गावातले? इथलेच का? मग ज्ञानेश्वरवाडी. बरं, काय अडचण नाही. तुमचं नाव काय? भाऊसाहेब ज्ञानेश्वरवाडीचे. मुलं बाळ आहेत तुम्हाला? बर. तुम्हाला मुलगा झाल्यानंतर तुम्ही त्याचं नाव किती दिवसांनी ठेवलं त्या परिसरात? 5 दिवसांनी ठेवतात का 12 दिवसांनी? हा, 5व्या दिवशी ना. आपल्या इकडे 5व्या दिवशी ठेवतात ना. 5व्या किंवा 12. आपल्या इकडे ज्ञानेश्वरीला 5व्या दिवशी. बरोबर. म्हणजे भाऊसाहेब जन्मल्यानंतर 5 दिवसांनी आले. त्याच्या अगोदर तुम्ही होते का? नाही. तुम्हाला उदाहरण कळालं का? नाव 5 दिवसांनी ठेवतात ना. म्हणजे भाऊसाहेब हे नाव तुम्हाला जन्मानंतर किती दिवसांनी आलं? 5 दिवसांनी. एवढं तर क्लिअर झालं. मग त्याच्या अगोदर 5 दिवस तुम्ही होते का? होते म्हणून तर नाव ठेवलं ना. होते ना. होते ना. मग आता फक्त एवढंच सांगा, आपल्या पुढे जायचंय. त्याच्या अगोदर तुम्ही नेमके कोण होते? प्रश्न आहे की नाही? आहे की नाही प्रश्न? त्याच्या अगोदर आपण कोण होतो?
हे ज्यांना माहिती आहे ना त्यांना संत म्हणतात. विठ्ठल अनेक संतांच्या व्याख्या केलेल्या आहेत, परंतु अत्यंत महत्वाची व्याख्या म्हणजे या अभंगात केलेली आहे. देव वसे चित्ती त्याची घडावी संगती. बहुतेक करून हा पाठ लोक असंच म्हणतात, त्याची घडा विसंगती. त्याच्यामुळे आपल्या जीवनाची सारी विसंगतीची. हो. पाठ करताना ते उच्चार करत असताना जुन्या लोकांची इतकी खुबी होती. गुरुवर्य मोठे महाराज रखमाजी महाराज नवले, म्हणजे मी जेवढे गीता शिकवणारे माणसं पाहिले लोक, हो महाराजांनी इतकी शुद्ध शिकवणारा माणूस मी नाही पाहिला. श्रीमद भगवद्गीता गीता शिकवत असताना इतकं स्वच्छ शिकवतात महाराज. पुन्हा निवांत प्रत्येक मुलाला कळल प्रत्येकापर्यंत महाराज काय करतात, पोहोचतात प्रत्येकाला. म्हणजे आणि आता काय काय लोक आम्हाला वक्ते चांगले जरी भेटले ना ते आम्हाला म्हणतात, महाराज आपल्या एकदा कीर्तन ऐकून पाहतो मी. म्हणलं काय महाराज आपलं वक्तृत्व. जाऊ तुम्हाला कळणार यांना किती अंदाजे मला नाही सांगता येणार. आपलं लय भारी आहे काय वक्तृत्व. आपलं वक्तृत्व लय भारी आहे. आता काय वक्तृत्वाचा बळकून घ्यायचा अंदाज घ्यायचा काय वक्तृत्व किती चांगलं आहे. हो म्हणून रस्व दीर्घ अक्षर इकडच्या तिकडे इतकं महत्व आहे. म्हणून हे सुद्धा तेच अक्षर आहे. काही काही अक्षरामुळे शब्द बदलतो. काही काही शब्द घेताना पण विचारपूर्वक असले पाहिजे. विठ्ठल आता जर शब्द जर असा इकडे तिकडे गेला तर अर्थ काय लावायचा वक्तृत्वाचा. कोरडे महाराज एक घटना घडली आता. गोपाल महाराज तुम्ही ऐकलं नाही. विदर्भातले एक महाराज होते आणि ते कीर्तनाला आल्याबरोबर एका गायकाला जवळ बोलावून घेतलं आणि म्हटले मला सूर नाही तुम्ही मंगल म्हणा. मंगल म्हणजे पांडुरंगा गुरु वगैरे मंगल म्हणा. तो म्हटलं ठीक आहे बाबा तुला किती येते मंगल. म्हणले बरेच येतात एक दोन म्हण आणि जेवढे प्रमाणात येतील तेवढे प्रमाणात दे कारण मला सूर नाही. सांगून ठेवलं त्यांनी. म्हणलं ठीक आहे प्रमाणात देतो. कीर्तन व्याख्यान सुरू होऊन अर्धा पाऊण तास झाला तरी प्रमाणे आहे ना, कारण विषय तसा होता प्रमाणाचे आहे ना. या गायकाला राग आला. मग या कीर्तनकारचा विषय चालला होता राम रावणाच्या युद्धाचा. रामाने रावणाधिक राक्षस जे होते ना असे मारले बो. विषय हा रंगात आला आणि गायकाने प्रमाण दिलं कोंड कोंडून धरीन जीव. गायकाने काय प्रमाण दिलं. अहो याने अर्थ सांगितला याचं तेही पाठ नव्हतं. कोंड कोंडून धरून जीव हे सुद्धा पाठ नव्हतं. याने काय अर्थ सांगितलं त्याचा. तो म्हणला हे पहा रामाने राक्षस वगैरे मारले ना ते असे तसे नाही मारले असे कोंडू कोंडूच मारले. म्हणजे अशी जर संगती असली तर कशी संगती व्हायची. विठ्ठल या अक्षराला आपल्या संत वाङ्मयात इतकं महत्व आहे. घडावी आणि नंतर संगती आहे. ते भोसरीकर माऊली असं म्हणायचे. मी एका वक्त्याच्या मुखातून ऐकलं. रोज कीर्तनाला जात असताना ज्या संतांचा अभंग आपल्याला घ्यायचा ना त्या संतांचा तो अभंग आपल्या कपाळाला लावायचा. त्याच्याकडे डोळे भरून पाहायचं रस्व काय आहे दीर्घ काय आहे त्याच्यातून काही भाव सुचतो का आणि तो भाव घेऊन आपण कीर्तनाला उभा राहायचं. कारण ते असं म्हणायचे वेद अवघडच आहे. वेदाच्या रीचा म्हणणं तितकं सोपं नाही परंतु त्याही पेक्षा अवघड आहे तुकोबारांच्या गाथ्याला चालीला अवघड आहे. म्हणून आपण ही संगती बोललोय. त्याची घडावी संगती. ज्यांच्या चित्तात परमात्म्याचं वास्तव आहे त्यांची संगती मला घडावी. आणि ही माझ्यावरती कुणाची बळजबरी नाही. ही माझ्या मनाची आवड आहे. अभंगाचं दुसरं
ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना. आपण शास्त्र पाहतोय मनाच्या मागे जाणं काय काही ठिकाणी चांगलं नाही सांगितलं. मनोमार्गे गेला तो तेथेची मुकला. आणि वासनाही सुद्धा अजिबात चांगली नाही. या चरणात काय आहे? माझ्या मनाची आवड आहे आणि देवा एवढी माझी वासना पुरवावी. ह्या दोन्ही गोष्टी अत्यंत काय आहेत? घातक आहेत. मग महाराज कसं काय म्हणतात की ऐसे आवडते मना आणि देवा पुरवावी वासना. विठ्ठल असं जरी असलं तर ते संसार विषयक आहे. संसारात तुम्ही जर मन गुंतवलं तर आतापर्यंत जन्माला आले नाही, जन्माला नाही आला कोणी की संसाराने त्याला समाधान दिलं. कोणी बोट वरती करून सांगावं की मी समाधानी आहे संसारात. मोठ्यांचं वाक्य आहे, परमार्थाने शेवट होतो तो प्रसादाने आणि संसाराचा शेवट होतो तो पश्चातापाने. याला पश्चाताप आहेच, हे संसार विषयक आहे. याला तुम्ही किती ताकद लावा. एक के मूस नावाचा एक चित्रकार होऊन गेला. के मूस. तुम्ही जर रेल्वे स्टेशनने चाळीसगावला गेले ना तर तिथे एक बंगला आहे. अण्णा बंगला आहे तिथे. मुंबईवरून तो के मूस काही कामानिमित्त चाळीसगावला आला आईवडिलांच्या सोबत. कॉलेजला होता मुंबईत, आईवडिलांच्या सोबत आला. त्याची प्रेयसी त्याला जाताना म्हणाली, ती गाडी येते पा रात्री 1:30 वाजता चाळीसगावला येते मुंबईवरून, जनता एक्सप्रेस. त्याची प्रेयसी त्याला जाताना म्हणाली, उद्याच्या गाडीने मी येईल, आपण सोबत जेवण करू. तो के मूस इतका त्या प्रेयसीवर त्याचं प्रेम होतं, तो रात्री 1:30 वाजता हारगुच्छ घेऊन रेल्वे स्टेशनवरती निघाला. आला ती गाडी आली, त्याने प्रत्येक डबा चेक केला, परंतु ती स्त्री त्याला दिसली नाही. घरी गेला. दुसऱ्या दिवशी परत पुष्पगुच्छ घेतले, जेवणाचा डब्बा घेतला, परत स्टेशनवरती आला. आत्ताची घटना आहे, फार जुनी नाही. तो बंगला आहे तिथे, तुम्ही जाऊन चेक करा. जगातली 300 पारितोषिक त्याला आहेत के मूसला. त्याला पारितोषिक मिळेल ते पॉकेट सुद्धा त्याने फोडले नाहीत माझ्या प्रेयसीला दाखवायचे. दुसऱ्या दिवशी आला, तिसऱ्या दिवशी आला, चौथ्या दिवशी आला. किती दिवस त्याने वाट पाहिली असेल? तब्बल 50 वर्ष तो येत होता. किती? फार जुना इतिहास नाही, आत्ताचा आहे. तो बंगला आहे तिथं. आता ते तिथले मोठी मोठी मंडळी त्याला स्मारक बनवतात. कधी गेले तर पहा, जगातले 300 पारितोषिक त्याला आहेत. 50 वर्ष रोज न चुकता रेल्वे स्टेशनवरती यायचा. शेवटी ती बाई आली नाही, हा तसा गेला. मी काय म्हंटलो, जर तुमची जिज्ञासा, तुमचं मन, तुमची वासना जर संसारात ठेवली ना, तिची पूर्तता होणार नाही, परंतु तिची पूर्तता परमार्थात होते. विठ्ठल म्हणून जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. ही संसार विषयक आहे. परंतु तुकोबराच्या असंही प्रमाण आहे, तुका म्हणे देवा माझी पुरवावी वासना, असं आहे. नाथ महाराजांचं एक पद आहे पा, गोड पद आहे. टाळकऱ्यांनी फक्त एवढंच म्हणा, होय नाना होय नाना होय नाना होय नाना. म्हणा बरं, होय नाना होय नाना होय नाना होय नाना. तालात म्हणा ना, होय नाना होय नाना होय नाना होय नाना होय नाना होय नाना होय नाना. मनाजी पाटील देह गावीचा, होय नाना होय नाना होय नाना होय नाना. विश्वास धरू नका त्याचा, होय नाना होय नाना होय नाना होय नाना. घात करील नेमाचा, होय नाना होय नाना होय नाना होय नाना. पाडील फसी मी आलो रायाचा दोषी होता, ऐका दादानो. मी आलो रायाचा दोषी होरा, ऐका दादानो. मी आलो रायाचा दोषी होरा, ऐका दादानो. मी आलो रायाचा दोषी होरा, ऐका दादानो. वासना खायतो शेजारीन, होय नाना होय नाना होय नाना होय नाना. झाली मोठा दारुण, होय नाना होय नाना होय नाना होय नाना. तिच्या पायी नागव, होय नाना होय नाना होय नाना होय नाना. आडील
पाडील फसी घर बुडविसी मी आलो रायाचा ऐका दादा मी आलो रायाचा ऐका दादा ऐका दादा ऐका दादा. या जुनी पद्धत आहे बरं का बाळू. होय नाना होय नाना होय नाना होय नाना. जुने काय अभंग आहेत ना. आहा आहा रे भाई समुद्र नव्हे जळ, आहा आहा रे भाई वृक्ष नव्हे वडत, आहा आहा रे लावायचं. त्याच्यानंतर तू विटेवरी सखये बाई हो करी कृपा, माझे मन लाग तुझे पायी हो करी कृपा, तू सावळे सुंदरी हो करी कृपा आहे. ते पुढचं अनेक पिंडांड पिंडांड ब्रह्मांड अंतर्दैवत भिन्नाकृती हो. दुसरे काय विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. चला हा नानाचा प्रकार आहे. काय लक्षात ठेवायचं फक्त होय नाना होय नाना होय नाना होय नाना. इथं कोणी नाना असेल त्या नाना तरी ध्यानात ठेवा. किती दोन चरण गोड आहे त्याचे. महाराज म्हणतात मनाजी पाटील देहगावीचा, विश्वास धरू नका त्याचा, घात करील नेमाचा पाडील फसी, वासना बायको शेजारीन झगडा घाली मोठा दारून, तिच्या पायी नागवन घर बुडविसी. वासनाही चांगली नाही आणि मनाच्या मागे जाणंही चांगलं नाही, परंतु संसार विषयक परमार्थाच्या दृष्टीने आपण विचार केला तर हेच ठीक आहे. महाराज म्हणतात नको नको मना गुंतू माया जाळी, काळाला जवळी ग्रासावया मनाला. मनाला धाव, मनाची धाव कुठं संपते? परमार्थात, संसारात नाही. म्हणून मना तेथे धाव घेई राहे विठोबाचे पायी. मनाची धाव संसारात नाही संपणार. एका माणसाच्या घरी चोरी झाली, म्हणजे इथली नाही इतर ठिकाणची चोरी झाली. तो वैतागला आणि स्मशानभूमीत जाऊन बसला. प्रयत्न केले पण चोर काही सापडत नव्हता. गावातले लोक म्हटले अहो सापडाव ना चोराला, काहीतरी प्रयत्न करा. तो म्हटला हा शेवटचा प्रयत्न आहे, इथं चोर सापडणार म्हणजे. म्हटले कस काय? तो म्हणला चोर कुठं जरी गेला शेवटला कुठं येणार आहे, म्हणजे हा शेवट चोराचा काय आहे, शेवटचा टप्पा आहे. म्हणून मनाला सुद्धा विश्रांती कुठं आहे? तुका म्हणे धावा आहे पंढरी विसावा. मना तेथे धाव घेई राहे विठोबाचे. म्हणून या अर्थाने महाराज म्हणतात ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना विठ्ठल. मनाची तळमळ, मनाची आवड हीच आपलं परमार्थात काय करते? काम करते. असं म्हटलंय भेटी लागी जीवा लागलिशे आस, पाहे रात्रंदिवस. हो, म्हणून आपण मनाने कायम उत्साही असलं पाहिजे. मनाने कायम. कीर्तनात जरी आपण बसलो असं म्हटलं कीर्तनात जांभई पण देऊ नये, असा वाकडं तिकडं पण आपण होऊ नये. कथा काळीची मर्यादा आहे का? आणि उठून तर अजिबात जाऊ नये. हेळणेचा रंग दाविल तो त्याला चांडाळ म्हटले. कायम उत्साही असलं पाहिजे समोरच्या मंडळीने तरी कमीत कमी. हा, काय काय माणसं कायम निरुत्साही. आमचा एक मित्र मला काय म्हणतात, युवराज भाऊ माझं कीर्तन उठतच नाही हो. अरे म्हणलं तूच झोपलेला कीर्तन काय उठन. परंतु जे काही उत्साह, आता आम्ही दिवसभर प्रवास केलाय. याच्या अगोदर आम्ही 13-14 मिनिटात मिरखेड्याहून इथं आलोय. कुठून? मिरखेड्याहून इथं आलोय. काय उत्साह आहे. खरं सांगतो, या आता गावकरी आहेत म्हणून या कीर्तन परंपरेने, या परमार्थाने समाधानी केलं गड्या. म्हणजे आपण जर बारीक विचार केला लोक, या जगात फक्त तुम्ही या साधनेला महत्व द्या, सगळं होतं. आपण आपलं चिंतन करत राहा, मस्त अभ्यास करत राहा, कीर्तनाला जपा. कुणाच्या या कीर्तनाबद्दल काय मत असतील सोडून द्या. काही काही लोक म्हणतात ते असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे, नंतर कोणी मानणार नाही, जाऊ द्या. पण या कीर्तनाला तुकोबारा म्हणतात, याला जर तुम्ही जपलं तर काय दिवस येतील, आणि याला जर दूषण दिलं तर काय दिवस येतील. महाराज म्हणतात जो हे दुषी हरीची कथा आणि शेवटला त्याला त्यासी क्षय रोग व्यथा. जो कीर्तनाला दूषण देत जगतो ना त्याला ते होणार म्हणजे
कायम माणूस आपल्या क्षेत्राकरता उत्साही असतो. अरे भीमसेन जोशींचा इतिहास आहे, त्यांना ड्रायव्हरिंगचा छंद होता. ते एका जंगलातून जात असताना कर्नाटकमध्ये त्यांना चोराने पकडलं. तबला पेटी गाडीच्या प्रीमियर पद्मिनी गाडी ती सवयीला लावलेली असते पाहता. पकडल्यानंतर ते म्हणले तुम्ही कोण? म्हटले आम्ही गायक आहोत. भीमसेनजी म्हणले त्यांना चोराला. ते म्हटले तुम्हाला भीमसेन जोशी माहिती आहेत का? चोर म्हणाले कोणाला? भीमसेनजींनाच. तुम्हाला भीमसेन जोशी माहिती आहेत का? भीमसेन जोशी म्हणले अहो मीच आहे. भीमसेन जोशी मलाच म्हणतात. ते म्हटले आता काय खात्री काय करावं? ते म्हणले नाही वर काय ते म्हणले तबला पेटी आहे. काढा बरं थोड्या वेळ गा बरं. इतिहास वाचा. जंगलात भीमसेन जोशींनी त्यांनी ते सगळं साहित्य काढलं आणि मैफिल गाजवली. चोरांनी त्यांचा आदर सत्कार करून पाठवलं. म्हणजे त्या कलेवरचं त्या क्षेत्रावरचं आपलं ते काय आहे आणि मनाने आपण त्या क्षेत्राशी संलग्न असावं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. गुरुवर्य अण्णा या अशी काही माणसं आम्ही पाहतो ना, ही परमार्थ क्षेत्रातली समाधानी माणसं आहेत. समाधानी माणसं आहेत. त्यांच्याजवळ आम्ही आता वर्ष 6 महिने गेलं की एखाद्या वेळेस महिना 2 महिन्यातून एखाद्या वेळेस बसत असतो की मग चर्चा होते. त्या चर्चेने महिना 2 महिने 4 पुढची चर्चा होईपर्यंत ती ऊर्जा काय होते? ऊर्जा पुरते. हा. आणि या जगात फार नाही मोठा होत आला तरी काही अडचण नाही, परंतु याच्यापेक्षा खाली न जाणं हे आपल्या सानिध्याचं काय असतं? विशेषत्व असतं. म्हणून मनाची आवड आपल्याला काय करते? काम देते. आता ही जी इथे सुद्धा टाळकरी आहेत, आमचे मृदंगाचार्य आहेत. आता हे गावातलेच आमचे महाराज इथले आहे ना, क्लासला येतात, परंतु मी त्यांना वाजवताना पाहिलं नव्हतं. एक मुलगा समजा एवढं चांगलं वाजवतोय हे त्यांच्या गावात परिसरात गेल्यानंतर पाहायला भेट. आता हे आमच्या इकडचे हे संग्राम महाराज, हा हे सुद्धा त्यांना आकळावं लागत नाही तर ते एकदा सुटले ना. परंतु हे त्यांच्या मनाची काय आहे? ती आवड आहे. त्या कलेविषयी ती आवड आहे. म्हणून आपण सुद्धा असं परमात्म्याविषयी आवडीने जगा. महाराज म्हणतात माझी तुझं ती काय आहे? आवड आहे. विठ्ठल आवडीचाच भाव केलेत पुढचे. तळमळ, आणखीन जिज्ञासा, हे आवडीनेच तयार होत. म्हणून अत्यंत आवडेच्या हरी अंतरापासून आणि आयुष्याचे म्हणी अर्थ माझी आवड. इथे क्रिकेटचे रसिक आहेत का कोणी? क्रिकेट माहिती तर असेल ना. सध्याला भारतात चांगला खेळाडू कोण आहे? विराट कोहली. बर. आणि पाकिस्तानचा सगळ्यात चांगला बॉलर? शाहिद आफ्रिदी. तुम्ही म्हणले कसं काय रसिक नाहीत? नाव ऐकायला यायला लागले. असतात आमचे एक महाराज तर फार मॅच असल्या कीर्तनाला जात नाहीत. ऐका मी आवडीबद्दल सांगतोय. भारत पाकिस्तानची मॅच होती. कुणाची? भारत पाकिस्तानची. पाकिस्तानने 280 रन काढले. भारताची वेळ आली, एकच ओव्हर शिल्लक राहिली. एका ओव्हर मध्ये किती बॉल? 6. किती बॉल? 6 बॉल. 6 कस काय रे भाऊ? बॉल एकच राहतो ना. त्याची संख्या 6 आहे. बरोबर आहे, संख्या 6 आहे. इंगळे महाराज सांगायचे, वैकुंठवर इंगळे महाराज. कोणी म्हणलं 6 बॉल, ते म्हणजे 6 कस काय? फेक बॉल एकच राहतो ना. 6 संख्याने. एक ओव्हर राहिली म्हणजे किती बॉल राहिले? मग 6 राहिले. आणि रन करायचे होते 10. आवड पहा कशी असते. मग अशा वेळेस एखादा क्रिकेटचा रसिक माणूस असला ना, आम्ही त्याच्या घरी गेलो ना, अशा गटमटीत एरवी ते आम्हाला गेटवर घ्यायला येतं. पण अशा गटमटीत ना ते आमच्याकडे डुकून पाहत नाही. सारखं असं टीव्हीकडे बसलेलं असतं घरात आणि आवाज देतो कोहलीला. कुठून? घरातून. काय? कोहली.
फोर आणायचा का सिक्स लवकर सांगा. फोर काय म्हणतात? पहिला बॉल टाकला बॉल आणि पहिला बॉल फेल गेला. आता बॉल किती राहिले? 5. रन किती करायचे? 10. कोहली फोर. कोहलीने त्याचं ऐकलं आणि फोर मारला. आता बॉल किती राहिले? 4. रन किती करायचे? 6. तिसरा बॉल टाकला, तोही फेल गेला. आता बॉल किती राहिले? 3. रन किती करायचे? 6. चौथा टाकला, त्याला 1 रन निघाला. आता बॉल किती राहिले? 2. रन किती करायचे? 5. पाचवा टाकला, त्याला 1 रन निघाला. आता बॉल किती राहिले? 1. रन किती करायचे? मग तर हे कायम. त्याची बायको जरी तेवढ्यात गटमटीत आली ना, ओ पाणी हो तिकडं. त्याचं पोरगा आलं ना, बाबा बाबा बाबा, आपल्या इकडच्या भाषेत सांगत ठेवलं, तू जर अलीकडे ना मुसकाळच बुडीन बघ. सारखं असं पाहत. बॉल किती राहिले? रन किती करायचे? आणि इथून आवाज देतो मग जोरात, कोहली. बॉल किती? रन किती? 5. लोक हो तेवढ्यात लाईट गेली. जाऊ द्या, मला सिद्धांत पुढे आहे. कसं वाटतं बरं? अहो काय काय लोकांनी त्या टीव्हीवर दगड घातली, टीव्हीच पडून टाकली. काय काय लोकांनी तेवढ्या गटपटीत जर बायको जवळ आली ना, तिलाच धरून आणलं. म्हणून असे रसिक लोकांचं जास्त पुढे पुढे जायचं नाही. अशा वेळेस मी मुद्दा का सांगितला? मायबाप, तुमचं एखाद्या खेळावर जेवढं प्रेम आहे ना, क्रिकेटवर थोडक्यात एवढं प्रेम करताय ना, तेवढंच प्रेम प्रभू रामचंद्रावरती करा, तुमचं कल्याण होईल. या कीर्तनावरती, या कथेवरती, या मन सुधारण्याकरता करा, आपलं काय होईल? कल्याण होईल. विठ्ठल. या कथेबद्दल बोलत असताना तर इतकं सुंदर म्हणलंय. ही कथा कीर्तन हा एक विचार आहे आणि या विचाराशी आपण शरीरापेक्षा मनाने समर्पित झालं पाहिजे. इतकं समर्पण असं म्हटलंय त्याला. समर्पण म्हणजे काय हो? त्याच्यात दोष सुद्धा पाहिजे नाही. वृंदावनला जर तुम्ही गेले तर कथा कोणाची चालू असो, ते महात्मे असे खाली बसलेले असतात. काय काय भाव आहे? जर वक्ता जर एखादा अश्लील वाक्य बोलला तर खाल्ल्या खालीच ते असत, ओठ चावतात, जीभ चावतात, वर नाहीत पाहत. चांगलं बोलला तर खाल्ल्या खालीच असते, मस्त स्मित हास्य करतात, हसतात. अशी मस्त या कथा कीर्तनावरती आपण मस्त प्रेमाने अंतःकरणपूर्वक प्रेम करायचं. विठ्ठल विठ्ठल आणि तुमच्याकडे आवड तयार झाली रे झाली परमार्थाविषयी. आता कीर्तन ऐकत असताना तुम्ही इकडे तिकडे बसून ऐकणं वेगळं आणि इथं समोर बसून ऐकणं. आता तुमचे चेहरे मला कितीतरी दिवसांनी दिसले तरी परंतु मला समाधान वाटलं. आता मला पाहून तुम्हाला काय वाटलं मला नाही सांगता येणार, परंतु तुम्हाला पाहून मला बरं वाटलं. आपल्या तर जुने सारे सवंगडी हे ह्या साऱ्या आपल्या इकडच्या साऱ्या काट्या कुपटांनी फिरलेलो इकडं सारे पूर्वी गंगेत. हो, पण एक समाधान राहतं. कासविनीला स्तन दिले नाही परमात्म्याने. तिच्या दृष्टीवर काय होतं? सगळं तिचं जीवन त्याच्या पिलाचं जगतं, ते पिलू जीवन जगतं. म्हणून हे कीर्तन सुद्धा असं आहे, समोर बसून ऐकायचं. वक्ता आपल्याला दिसला पाहिजे. काय काय दर्शने प्रशस्ती पुण्यपुरुष म्हटलं. इकडे ज्वारी बाजरीचे आपल्याकडे खळे होतात ना, ज्वारी बाजरीचं खळं होतं एका माणसाकडे. 10-20 नोकर घेऊन तो शेतावरती गेला आणि गेल्यानंतर लाईटवरची यंत्रणा असल्यामुळे गेल्याबरोबर बायकोचा फोन आला. म्हटले, आओ लवकर घरी या, तुमच्या वडिलांना अटॅक आला. हा घरी निघाला आणि नोकराला सांगितलं, काय करा तुम्ही जाताना खळं करून निघून जा. वडिलांना घेऊन दवाखान्यात गेला. जाताना सांगितलं, त्या नोकरांना सांगितलं, तुम्ही खळं करून लाईट आल्यावर खळं करून निघून जा. रात्रभर लाईट आली नाही आणि सकाळी ते नोकर झोप झाल्यानंतर निघून गेले. त्यांचा पगार चालू राहील का बंद राहील? बरं चालू राहील. झोपा घेऊन चालू राहील, चालू राहील. ते झोपले, पण कुठं झोपले? मालकाच्या
खळ्यावरती झोपले. तसं कीर्तनात येऊन तुम्ही थोडी झोप मारली तरी चालल, इथं पुण्य होईन तुम्हाला, कारण हे खळ मालकाचं आहे. कोणाचं आहे खळ आहे? मी मुद्दा असा बोलत होतो, आपल्या मनाची अत्यंत आवड ही काम करते. विठ्ठल महाराज विनंती करतात परमात्म्याला, परमात्मा ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना. आणखीन थोडासा भाव व्यक्त करतात अभंगाच्या 3ऱ्या चरणात संतांविषयी. हरिजनासी भेटी न हो अंग न हो संग तुटी. अंगानेही तुटी होऊ नये आणि संगानेही तुटी होऊ नये. ही महाराजांची संतांविषयी काय आहे? अनन्यता आहे. अंगाने म्हणजे शारीरिक दृष्ट्या आणि संगाने म्हणजे विचाराने. विठ्ठल कबीरदास महाराजांचं गोड पद आहे. महाराज म्हणतात, संगत मत करना खोटी दुनिया है उलटी झूठी. सगा भाई को बुरा बोले साले को सन्माना. माँ बाप तो भीख मांगे ससुरे को जमखाना. दुनिया उलटी दुनिया उलटी झूठी. संगत मत करना खोटी दुनिया है उलटी झूठी. संतांची संगतीच्या काळात काय? आणि ती संगती अंगाने आणि संगाने. विठ्ठल काही काही लोक अंगाने राहतात परंतु संगाने राहत नाही. महाराज लोकांच्या संग राहतात आणि त्यांनाच नाव ठेवतात, म्हणजे अंगाने राहतात. नतुसिंग बाबांचं वाक्य आहे, इतकं गोड वाक्य आहे. नतुसिंग बाबा म्हणायचे, जीवनात संपर्क महत्वाचा नाही, संबंध महत्वाचे आहे. आता काय काय मित्रमंडळी आम्ही पाहतो रोज सोबत, थोडस बाजूला गेले की महाराज त्याचा काही नाही देऊ नका म्हणतो. म्हणजे अंगाने सोबत आहेत परंतु विचाराने ते सोबत नाहीत. आणि या जगात सगळ्यात अत्यंत महत्वाचा आहे तो म्हणजे विचार. एखाद्या वेळेस संतांच्या तुम्हाला शारीरिकदृष्ट्या नाही संगतीत राहता आला तर काही अडचण नाही, परंतु विचाराने राहा. गाथा ज्ञानेश्वरी हा काय आहे? विचार आहे. विश्वमाऊली ज्ञानोबरायांचा काय आहे? हा विचार आहे. विठ्ठल विचारात सुख आहे. इतकी गोड ओवी आहे. माऊलींचं चरित्र लिहिलंय एका महात्म्याने. ओवी कळालं तर पहा, गोपाळ महाराज किती गोड ओवी आहे. असं म्हटलंय, ज्ञान तेच देव, अज्ञान तेच दानव, ज्ञान अज्ञान मिळून मानव, समीकरण ऐसे. ज्यांच्याकडे परिपूर्ण ज्ञान आहे, विचार आहे, ते साक्षात देव आहेत. ज्ञान तेच देव, परिपूर्ण अज्ञान तेच दानव, आणि आपण ज्ञान अज्ञान मिळून मानव, समीकरण ऐसे. विठ्ठल म्हणून एक विचार इतका पॉवरफुल आहे संतांचा.
एक सुविचार मी ऐकला होता, तू वही करता है जो तू चाहता है, तू वही करता है जो तू चाहता है, फिर वही होता है जो मैं चाहता हूं. तू वही कर जो मैं चाहता हूं, फिर वही होगा जो तू चाहता है. काय विचार आहे ते? एक सॉक्रेटिस नावाचा तत्ववेत्ता होऊन गेला या जगात, त्याचे तर सुविचार वाचा तुम्ही. तो सॉक्रेटिस असं म्हणतोय, मैं इस दुनिया में सबसे बुद्धिमान व्यक्ति हूं, मैं इस दुनिया में सबसे बुद्धिमान व्यक्ति हूं, क्योंकि मुझे ये पता है मुझे कुछ नहीं पता. जिसको पता है उसको पता लगेगा, नहीं तो कुछ पता नहीं लगेगा. हे जे सुविचार आहेत, हे संत वाङ्मय म्हणजे आपला एक विचार आहे. विठ्ठल ते भाषेचा अभ्यास करत असताना लक्षात आलं, हे जगात जे शब्द आहेत ना, 500-600 शब्दात आपलं जीवन पूर्ण कडील जातं. आपण जे सामान्य माणसं आहोत, 500-600 शब्द आपले लय झाले, डोक्यावरून पाणी गेलं आपले. जे थोडे विद्वान आहेत ना, त्यांच्याकडे 1000-1200 शब्द आहेत, आणि जे अतिशय प्रकांड पंडित आहेत त्याच्यावर 1,500 ते 2,000 शब्द, संपलं. परंतु विश्वकोश तुम्ही तपासा, मी पाहिलं तर 17 भाग निघाले असे विश्वकोशाचे. किती शब्द आहेत, एका पदार्थाला किती शब्द, आणखीन शासन काम करते त्याच्यावरती, संपले नाही. आता मला सांगा, बायको हा शब्द आहे, सांगा बरं बायको. एका शब्दात तुम्ही गार झाले हो. बायको शब्द, आणखीन नारी, बरोबर नारी, आणखीन स्त्री, भार्या, कांता, पत्नी, आणि कुमारी. काय कुमारी कुमारी, बरं जाऊ दे, घेऊ, काय अडचण नाही. आणखीन कामिनी. कामिनी, बरोबर कामिनी. हा, अनेक अर्धांगिनी, बरोबर अर्धांगिनी. अनेक लक्ष्मी. आणखीन घरवाली. अरे बाप, वारे पट्टे. बरं बरं पैठण आहे ना, बरं बरं बरं. घरवाली. मी कोणा चमकतून शब्द ऐकला, कोणा ऐकला, घडलं का नाही मला माहिती नाही, परंतु मी ते ऐकलेलं आहे. एका घरी एक महाराज जेवायला बसले म्हणे, ती बाई वाढायला आली. मग त्या महाराजांनी त्यांना विचारलं, हे कोण आहे बा? तो म्हणला, महाराज ह्यो आमचा बारदाना आहे. किती शब्द झाले बरं? अहो, एका आपण पत्नीचे जर शब्द वापरात घेतले तर एवढे झाले, आणखीन संपले नाही. आणखीन आहे शास्त्रात. बरं चला, दुसरा शब्द सांगतो. आपण इकडं एखाद्याला मारायचं बा, मारणे. आणखीन हाणणे. आणखीन ठोकणे. हा, आणखीन बदडणे. हा, बदडणे. हा, आणखीन जोडणे. हा, आणि चोप देणे. ठोकीने. बर, झोपटीने होय, बर, चोप देणे. हा, चोप देणे, चोप. कुटणे. हा, कुटणे. कोरडे महाराज जरा भारी होणार आहे बरं काही. असं का? नाही, पण त्याची ते सांगतोय ना ते चार. आता एका शब्दाचे मी तुम्हाला किती सांगितले, म्हणजे असे जे अनेक शब्द आहेत ना, हे सगळे शब्द आपल्या संत वाङ्मयात पाहायला भेटतात. मी का बोलतो हे सगळं? हे विचार, हे संतांचे वाङ्मय, ही ग्रंथ संपदा म्हणजे काय आहे? हा विचार आहे. विठ्ठल म्हणून या जगात ज्यांच्याकडे विचार चांगले आहेत ना, त्या संतांची संगती करा, विचाराने करा. त्या संतांची संगती आपण विचाराने करावी. विचाराला अत्यंत मोठं प्राधान्य आहे. म्हणून महाराज म्हणतात, हरिजनासी भेटी नहो अंग, म्हणजे शरीराने, आणि नहो संग तुटी
ऐसे आवडते मना देवा पूर्वा विवासना विठोबा रघुमाई विठोबा विठोबा रघुमाई हरि विठोबा रघुमाई आता इथे मंडळीचं ऐकत नाही असं कोणी ऐका बरं, करा बरं एखादा वरती आत. एकही नाही हो, एकही नाही. एका गावी एका चोपदाराने वरती हात केला होता. एका चोपदाराने वरती हात केला. मी म्हटलं का हो बाबा तुम्ही ऐकत नाही का? तो म्हटलं महाराज 2 वर्ष झाले बायकोच मिळेल, ऐकायचं काय प्रश्न. याला काय, आमचे एक महाराज त्याला गोड दृष्टांत सांगतात. एका राजाने काय केलं, पण ठेवला. काय, एका साईडने सफरचंद ठेवले, एका साईडने असे घोडे ठेवले. आणि जो बायकोचं ऐकत असल त्याने सफरचंद न्यायचं, आणि जो ऐकत नसल त्याने घोडा न्यायचा. जास्त लाईन कुठं लागली असेल? कबूल झाले हो माणसं. जो येईल तो सफरचंद न्यायचा, जो येईल तो सफरचंद. नंतर राजा नाराज झाला, म्हणला एकही पुरुषार्थी नाही आपल्या नगरीत. शेवटी एक म्हातारा माणूस आला आणि त्याने घोडा सोडला. घोडा घरी नेला आणि राजा जेवायलाच बसला, तेवढ्यात तो घोडा घेऊन परत आला.